मी भाऊ तोरसेकर. तुम्ही बघत आहात प्रतिपक्ष. मित्रांनो, कधी कधी आपण का बोलायचं असतं आणि का बोलायचं नसतं हेच काही लोकांना कळत नाही. आणि त्यापैकी एक आहेत आपले महाराष्ट्रातले महान नेते संजय राऊत. रोज सकाळी उठल्यावर काहीतरी बोललं पाहिजे आणि ते कितीही चुकीचं हास्यास्पद असलं तरी बोललं पाहिजे. समोर कॅमेरे आणि माईक उभे आहेत तर आपण बोललो नाही तर बिचारी ही मंडळी सगळी उपाशी मरतील अशा चिंतेने बहुधा संजय राऊत यांना ग्रासलेलं असतं. आणि म्हणून हे ग्रस्त रोज सकाळी काय म्हणतात तो प्रातर्विधी केलाच पाहिजे या हट्टाने रोज काहीतरी बोलत असतात आणि जगातला कुठलाही विषय त्यांना वर्ज्य नसतो. परवा असंच कुठचं काय ते काय तो इंडियन एक्सप्रेस या वृत्तपत्राने, इंग्रजी वृत्तपत्राने देशातल्या 100 प्रभावशाली व्यक्तिमत्वांची काहीतरी यादी सादर केली होती. आणि मग त्याच्यात नेहमीप्रमाणे नरेंद्र मोदी सगळ्यात पहिलं नाव आहे, दुसरं नाव काय अमित शहा असेल, मग किती 7वं 50वं काय नाव असेल, किंवा तिसरं नाव असेल राहुल गांधी वगैरे. हे ठीक आहे, ते आपल्या परीने जे काही त्या ग्रुपला, त्या वर्तमानपत्राला वाटत असतं त्याप्रमाणे ते ठरवत असतात. पहिली गोष्ट अशी आहे की एखाद्या संस्थेने ज्याला कोणाला काय करायचं ते करावं ना. सुषमा अंधारे यांनी बाळासाहेब ठाकरे, आदित्य ठाकरे, उद्धव ठाकरे या सगळ्यांची अत्यंत गलिच्छ भाषेमध्ये निंदा नालस्ती केलेली आहे. टीका नाही त्याला म्हणतात, निंदा नालस्ती केलेली आहे. तरीही त्यांना कशाच्या आधारावर शिवसेनेत घेऊन शिवबंधन बांधून थेट उपनेता उद्धव ठाकरेंनी कशाच्या आधारावर केलं याचं काही परिमाण आपल्याला किंवा काय पुरावा दाखवता येईल का? नाही. उद्धव ठाकरेंना वाटलं की आता एकनाथ शिंदे आणि गेलेत आणि बिचारा एकटा संजय राऊत किती किल्ला लढवणार, तेव्हा आणखीनच काहीतरी वेडगळ तारतम्य सोडून बोलणारं आणि अपशब्दात जाऊ शकणारं असं व्यक्तिमत्व पाहिजे. तर त्यांनी घेतलं सुषमा अंधारे आणि त्यांना करून टाकलं उपनेता. भले त्यांनी आपल्या पित्याची निंदा नालस्ती केली असेल, आपली गेली असेल. तर उद्धव ठाकरे कुठचा निकष लावून नेता करतात, कोणाला उपनेता करतात, कोणाला मंत्री करतात किंवा कोणाला विरोधी नेता करतात याची जाहीर चर्चा होण्याचं काही कारण नाहीये. ते त्यांना करायचंय. पक्ष जर त्यांना चालवायचा आहे, ती संस्था त्यांना चालवायची आहे आणि त्यांना जे काही निर्णय घ्यायचे. संजय राऊत कोणाकोणाच्या मुलाखती घेतात, कशावर कुठल्या ते विषय आपण तुम्ही किंवा मी ठरवू शकत नाही ना की संजय राऊतनी या विषयावर रोखठोक लिहायला पाहिजे. हे भाऊ तोरसेकर किंवा सुशील कुलकर्णी किंवा आणखीन कोण रस्त्यावरचा माणूस ठरवू शकत नाही. संजय राऊत सामनाचे कार्यकारी संपादक आहेत, फॉर दॅट मॅटर तेच सर्व आहेत. त्यामुळे कशावर लिहायचं, नाही लिहायचं, कुठला विषय घ्यायचा, त्याच्यात कोणाची निंदा नालस्ती करायची, हे ठरवण्याचा अधिकार त्यांना आहे. आता कुठल्या निकषावर ते ठरवतात याची सार्वजनिक चर्चा होण्याचं काही कारण नाही. हा, जे काय लिहिलंय त्यातल्या मुद्द्यावर, तपशिलावर, संदर्भावर बोलायला हरकत नाही. तसंच इंडियन एक्सप्रेसने जर देशातल्या 100 प्रभावशाली व्यक्तींची एक यादी बनवायची ठरवली तर त्यांनी कुठले निकष लावले हा त्यांचा विषय आहे ना. तर तुम्ही आम्ही ठरवू शकत नाही की आता उदाहरणार्थ सामनाने 100 प्रभावशाली व्यक्ती म्हणून यादी बनवायची दैनिक सामनाने ठरवली. तर मग त्याचा निकष काय असेल? मोदींना सर्वाधिक शिव्या देणारा कोण आहे, किंवा देवेंद्र फडणवीसांना सर्वाधिक टोमणे मारणारा कोण आहे, उठता बसता टोमणे मारणारा कोण आहे, याप्रमाणे त्या 100 लोकांची प्रभावशाली यादी तयार केली जाईल. हा निकष आहे ना सामनाचा निकष. 100 प्रभावशाली व्यक्तिमत्व ठरवताना काय असेल तर हा असणार. हे वेगळं सांगायला नको ना. अधिक वेडवाकडं मोदींच्या बाबतीत कोण बोललाय, संघाच्या बाबतीत कोण बोललाय, हिंदुत्वाच्या बाबतीत कोण बोललाय, ते त्याप्रमाणे सामनाच्या प्रभावशाली 100 व्यक्तिमत्वांची यादी तयार केली जाईल. कारण निकष ठरवून तेव्हा निकष काय असतो. आता संजय राऊतांनी त्यावर
काय ते 1-2 मोदी, शहा आणि काय असतील ती नावं, त्याच्यावर सांगितलं ना, मी इंडियन एक्सप्रेसमध्ये काम केलेलं आहे. त्यामुळे अशी यादी कशी बनवली जाते मला माहिती आहे. योगायोग असा आहे मला वाटतं, की संजय राऊत ज्या कालखंडामध्ये इंडियन एक्सप्रेस किंवा लोकसत्ता वगैरे मध्ये काम करत होते लोकप्रभेमध्ये, त्या काळामध्ये अशी व्यक्तिमत्व, 100 प्रभावशाली व्यक्तिमत्व वगैरे असली यादी बनवण्याची पद्धत नव्हती. भारतातल्या वर्तमानपत्रामध्ये अशी जगातली किंवा देशातली किंवा महाराष्ट्रातली प्रभावशाली व्यक्तिमत्व छापण्याची, बनवण्याची, त्यासाठी निकष तयार करण्याची शैली, पद्धत ही त्या काळात नव्हती वर्तमानपत्रामध्ये, आणि लोकसत्ता किंवा इंडियन एक्सप्रेसमध्ये सुद्धा नव्हती. त्यामुळे इंडियन एक्सप्रेसमध्ये मी काम केलेलं आहे, इंडियन एक्सप्रेस ह्या ग्रुपमध्ये. त्यामुळे तिथे कुठच्या आधारावर प्रभावशाली व्यक्तिमत्व ठरवली जातात हे मला माहिती आहे. ही संजय राऊतांनी ठोकलेली लोणकडी थाप आहे. पण ते रोजच अधवा खोड्यासारखं बोलत असत, तर खोड्यासारखं बोलणं आणि खोटं बोलणं यामध्ये काय फारसा फरक नसतो ना. समोर आलेले आहेत त्यांच्या तोंडावर काहीतरी तुकडे म्हणून शब्द मारायचे, यासाठी संजय राऊत बोलतात. ते खरे किंवा तर्कशुद्ध असण्याची का वस्तुनिष्ठ असण्याची काही गरज नसते. पण गंमत अशी की एवढी तर अपेक्षा करता येईल संजय राऊतांकडून, की त्यांनी निदान आपण ज्याला नेता मानतो, आपल्या वर्तमानपत्राचा जो संपादक आहे, त्याला अत्यंत काय म्हणतात त्याला हास्यास्पद बनवण्याची उक्ती आपल्याकडून होऊ नये, एवढी तरी काळजी संजय राऊतांनी घेतली पाहिजे, ही तुम्ही आम्ही अपेक्षा करू शकतो. पण इथेच तर संजय राऊत यांची खासियत आहे. तारतम्य आणि संजय राऊत यांचा 36चा आकडा आहे, ज्याच्यामध्ये काही तर्क नाही, तर्कशुद्धता नाही किंवा तारतम्य नाही, असं काहीतरी बरळण्याची जी क्षमता संजय राऊत यांच्याकडे आहे, त्यासाठीच तर त्यांनी सगळ्या मीडियाला बुक करून ठेवलेलं आहे. आणि सगळ्या मीडियाला असाच कोणतरी तर्कहीन, खुळचट बोलणारा रोज हवा असतो. नाही तर सांगायला काही नाहीच आहे, बातम्यांमध्ये सांगायला काय आहे. मला वाटतं मला आठवण येते, भाऊ पाध्ये म्हणून पत्रकार, लेखक, साहित्यिक होते. वासू नका त्यांची गाजलेली कादंबरी आहे. तर त्यांनी एकदा आपल्या एका सदरामध्ये लिहिलं होतं की हिंदी सिनेमात गाणीच नसती तर रेडिओ सिलोन किंवा श्रीलंका ब्रॉडकास्टिंग कॉर्पोरेशन जे आहे ते किंवा विविध भारती या रेडिओवर काय वाजवलं असतं. कारण हे दोन्ही रेडिओ स्टेशन होती, याच्यावर अखंड हिंदी सिनेमातली गाणी वाजवली जायची, कधी जुनी, कधी नवी, कधी त्याचे काय काय स्पर्धा वगैरे वगैरे. पण भाऊ पातेचं म्हणणं बरोबर होतं की सिनेमात गाणीच नसती तर या रेडिओ स्टेशनना काय वाजवून लोकांना ऐकवता आलं. नेमकी तीच आज मराठी वृत्तपत्र, काय त्या वृत्तवाहिन्यांची दुर्दशा झालेली आहे. त्यांच्याकडे बातमी समजणारे, बातमी शोधणारे, बातमी गोळा करणारे माणसंच उरलेली नाही. पत्रकारिता करण्यासाठी जे बुद्धी चातुर्य लागतं ते गमावलेलीच माणसं जर पत्रकारितेत येत असेल तर त्यांच्या भरोश्यावर चॅनेल चालवायचं. तर त्यासाठी संजय राऊत नावाचं गोडाऊन आवश्यक असतं. जिथे जायचं, एक खोडेपणाचं पोतं उचलायचं, खांद्यावर घ्यायचं आणि आपल्या चॅनेलमध्ये जायचं आणि दाखवायचं. दिवसभर त्यातला त्या पोत्यामधला एक एक दाणा काढून लोकांसमोर टाकायचा. त्यामुळे संजय राऊत खोटं बोलले, खुळचट बोलले तर काही फरक पडत नाही ना समोरच्याना. जे काय बोलतील ते ब्रह्मवाक्य म्हणून दाखवायचं आणि मग उठायचं. देवेंद्र फडणवीस दिसले, अहो संजय राऊतांना काय सांगाल तुम्ही. कोण आणखीन दिसलं, नाना पटोले, संजय राऊतांना काय म्हणाल तुम्ही. म्हणजे हे आपलं चॅनेल चालवतात की संजय राऊत नावाचं चॅनेल चालवणारे पत्रकार आहेत, असा कधी कधी प्रश्न पडतो. आणि संजय राऊत हेच एक चॅनेल आहे. जसं ते ANI नावाची वृत्तसंस्था आहे, ती या व्हिज्युअल कॅमेरे फिरवून प्रत्येक घटना टिपत असते आणि सगळ्या चॅनेलना पुरवत असते, तसं संजय राऊत नावाची एक वृत्तसंस्था झालेली आहे. रोज सकाळी काहीतरी खोड्यासारखं बोलायचं की सगळ्या चॅनेलवाल्यांची सकाळची न्याहारी होऊन जाते. असो, माझा मुद्दा एवढाच आहे की
ज्यांच्याविषयी आपल्याला आस्था आहे, शरद पवार असतील, उद्धव ठाकरे असतील, राहुल गांधी असतील, सोनिया गांधी असतील, यांची निंदानालस्ती होणार नाही आपल्याकडून, त्यांची आपल्याकडून खिल्ली उडवली जाणार नाही, एवढं तरी संजय राऊतने एक बंधन पाळावं, एवढीच अपेक्षा आहे, किमान अपेक्षा आहे. पण दुसऱ्या कोणाच्या जे खिल्ली उडवताना संजय राऊत ज्या प्रकारे आपल्याच नेत्यांची, आपल्याच लाडक्यांची फार बेअब्रू करून टाकतात, त्याला तोड नाही. इतका महान प्रवक्ता मराठी वृत्तपत्रांना जगाच्या पाठीवर भिंग घेऊन शोधलं तरी मिळणार नाही. आता ही जी काय प्रभावशाली 100 लोकांची यादी आली, त्यावर प्रतिक्रिया त्यांनी सांगून टाकली की सत्तेवर बसलेलं गाढव सुद्धा प्रभावशाली असतं. अर्थात हा युक्तिवाद मी चुकीचा म्हणणार नाही, पण एकदा सत्तेवर बसलेलं गाढव हा शब्द वापरल्यानंतर त्यासाठी जी उदाहरणं आपण देतोय त्यांनाही आपण गाढव ठरवतोय, याचं सुद्धा संजय राऊतना भान नाही. आणि त्यांची ती बाईट घेत भिकाऱ्यासारखे उभे असलेले जे पत्रकार असतात त्यांना सुद्धा याचं भान नाही. त्यापैकी कोणीतरी विचारलं पाहिजे होतं, अहो तुम्ही उद्धव ठाकरेंची चक्क नको इतकी घाणेरडी बदनामी करताय, तुम्ही तुमच्या पक्षप्रमुखाला आणि तुमच्याच वर्तमानपत्राच्या प्रमुख संपादकाला गाढव म्हणताय. काय बोलले होते संजय राऊत? सत्तेत बसलं की गाढव सुद्धा प्रभावशाली असतं. आमचे उद्धव ठाकरे नव्हते का? सत्तेत बसले होते, प्रभावशाली होते. सोनिया गांधी प्रभावशाली होत्या, राहुल गांधी प्रभावशाली होते. म्हणजे ते गाढव होते. लक्षात ठेवा, प्रभावशाली लोकांच्या यादीमध्ये तुमचा नंबर लागणं म्हणजे गाढव असणं. असं संजय राऊत बोलले असते तर मला चाललं असतं. पण प्रभावशाली म्हणजे सत्तेत बसलेला, आणि त्याची उदाहरणं काय तर आपलेच सगळे लाडके. कशी गंमत असते बघा. आणि ही सगळ्या चॅनेलनी बातमी दाखवली, ते चॅनेल वर दाखवणाऱ्या संपादक, पत्रकार असतील जे, त्यांनाही अक्कल नाही की या माणसाने बदनामी केली आहे. आणि उद्धव ठाकरेंनी खवळून संजय राऊतांना अजूनही टोमणा मारलेला नाही, हे मला आणखीनच मोठं नवल वाटतं. एकूणच राज्याची बौद्धिक क्षमता कुठच्या घसरगुंडीला लागलेली आहे याचा हा पुरावा आहे. पण असो, संजय राऊतांकडून यापेक्षा वेगळी अपेक्षा बाळगता येत नाही, अपेक्षा बाळगता येत नाही. तो आमचा पाटण्याचा अभिषेक तिवारी म्हणून आहे, हिंदी पत्रकार, त्याने एक व्हिडिओ केला होता, त्याच्यात त्यांनी फार सुंदर वाक्य बोलले की आपल्या शत्रूला देखील संजय राऊत सारखा मित्र मिळू नये. म्हणजे संजय राऊतांना तुमच्या जवळ आला, मित्र झाला की तुम्ही संपलात, सत्यानाश झाला तुमचा, असं त्याला सूचित करायचं. असो, माझा मुद्दा एवढाच आहे की इंडियन एक्सप्रेसने अशी काय प्रभावशाली लोकांची यादी बनवली, आणि ते दरवर्षी बनवतात, आणि दरवर्षी त्यामध्ये थोडा फेरफार होत असतो. जशी ती अमेरिकेतली वेगवेगळी वर्तमानपत्र किंवा संस्था आहेत, त्या जगातला सगळ्यात श्रीमंत कोण, मग भारतातले सगळ्यात पहिल्या क्रमांकाचे उताराच्या लेवलला असलेले श्रीमंत कोण, मग जगात अचानक एक दिवस कोणतो मुकेश अंबानी जगातला सर्वात श्रीमंत असतो, पुढलं वर्ष गेलं की बिल गेट्स होतो, किंवा मग कोण इलन मस्क होतो, असं ते चालू असतं. तो एवढा चर्चेचा विषय होण्याची गरज नाहीये. पण आपल्याकडे एकूण चर्चा किंवा बवाल म्हणजे काय झालंय की गळू ते ठणकत असतं, पण ते गळू जिथे असतं त्या गळूपासून 1-1.5 सेंटीमीटर अलीकडे चाबडीला बोट लावलं तरी गुदगुल्या होतात. आणि या गुदगुल्या ज्या होतात ना, त्या कदाचित थोडा वेळ त्या दुखण्याकडे दुर्लक्ष करायला उपयोगी पडतात. म्हणून अनेक लोक जे गळू झालेलं आहे त्याच्या अलीकडे बोट लावत बसतात, नेमक्या आपल्याकडच्या वेगवेगळ्या चॅनेलवर चालणाऱ्या चर्चा किंवा वर्तमानपत्र आणि मीडियामधून जे वाद विवाद रंगवले जातात ते गळू खाजवण्यापेक्षा वेगळ्या लेवलचे राहिलेले नाहीत. आणि म्हणूनच
हा इतका आला, तो तितका आला, तो आता इतका प्रभावी झाला, मग हा इतका कमी झाला. मग काय ते असेल काय त्या आत्ताची जी यादी आहे त्याच्यात मोदी नंबर 1, अमित शहा नंबर 2, मला वाटते काय तो योगी नंबर 3 असेल. मग महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आता 6 की 9व्या नंबरवर आले. गेल्या वर्षी ते 29व्या नंबरवर होते. ह्या सगळ्या उठाठेव करण्याची गरज काय? हा चर्चेचा विषय कसा होतो? मित्रांनो, मुद्दा साधा सरळ आहे. ही माणसं तेवढ्या काळापुरता आणि ठराविक क्षेत्रापुरती प्रभावशाली असतात. त्यांच्या प्रभावाने समाजमानावर किंवा सामाजिक राजकीय घडामोडीवर खरोखरच किती प्रभाव पडतो याचं विश्लेषण व्हायला पाहिजे. ते होतं का? आज आपण बघायला गेलं तर नरेंद्र मोदी हे भारतीय राजकारणापेक्षा परराष्ट्र राजकारणामध्ये इतके गुंतलेले असतात की भारतीय राजकारणामध्ये त्यांना थेट भाग घेता येत नाही. जवळजवळ भारत सरकार हे एक हाती अमित शहा चालवत असतात आणि त्यामुळे अमित शहा ही प्रभावशाली नंबरची 2ची व्यक्ती दाखवली तर मी त्याचा अर्थ मला समजू शकतो. आणि मोदी जगाला प्रभावित करत असल्यामुळे ते. पण मग बाकीचे त्याच्यातला 99वा नंबर काय करतो, 30वा नंबर काय करतो? मग त्या यादीमध्ये उद्धव ठाकरे यांचं नावच नाही कुठे. सोनिया गांधींचं पण नाव नाही. ममता बॅनर्जींचं गेल्या वर्षी 27 नंबर होता, यावर्षी 97 पण नाही. हा जो उहापोह बातम्या किंवा बातम्यांवरील चर्चा म्हणून केला जातो, ही नसती उठाठेव आहे असं मला वाटतं. खरंच त्याची गरज आहे का? आणि यावर चर्चा करून सामान्य माणसाचं, भारतीय नागरिकाचं कुठलं प्रबोधन होतं का? कधीतरी याचा विचार करा ना. आपलं उगाच काहीतरी खाजवत बसल्यासारखं या चर्चा केल्या जातात. पण प्रभाव कोणाचा किती आहे आणि तो प्रभाव असेल तर का आहे? त्या प्रभावातून पत्रकार, संपादक, विश्लेषक यांनी काय निष्कर्ष काढायचा हे ठरवा. रोज उठून तुम्हीच बातम्या दाखवणार की मोदींबद्दल सगळे देशातले लोक नाराज आहेत, निराश आहेत. मोदी सरकारमुळे निराशा प्रचंड वाढलेली आहे. या बातम्या देणार आणि परत तुम्हीच एखादा अखबार, वर्तमानपत्र किंवा एखादा चॅनेल प्रभावशाली व्यक्तिमत्व काढणार आणि त्याच्यात सगळ्यात वर नरेंद्र मोदींना ठेवणार. हे हास्यास्पद नाही का? जर मोदी प्रभावशाली असतील तर मग त्यांच्याविषयीच्या नाराजीचे आकडे तुम्ही आणि बातम्या आणता कुठून हा प्रश्न असतो. एक साधी गोष्ट असते मित्रांनो, आपण आयुष्यात कितीही स्वतःला सुखी मानलं तरी कुठल्या ना कुठल्या बाबतीत आपल्या पदरी निराशा आलेली असते आणि त्या निराशेने आपण अधूनमधून त्रासलेले सुद्धा असतो. त्यामुळे अधूनमधून त्रासलोय म्हणून आपण आयुष्यात पूर्णपणे निराशाग्रस्त अशा निष्कर्षाप्रत येत नाही. पण निगेटिव्ह असलं तरच बातमी, ही जी मानसिकता आहे त्यातून मग असलेले नंबर लावले जातात. तो नंबर वर होता की खाली गेला ही चर्चा सुरू होते. त्याची गरज आहे असं मला वाटत नाही. कारण त्यातून जर समाज मनाचं प्रबोधन होत नसेल तर मग असला उहापोह करून काहीही फायदा नाही. मला वाटतं वेगवेगळ्या वाहिन्यांनी हा उद्योग थांबवला पाहिजे. त्यापेक्षा ती जी काय पहिली 5-10 नावं आहेत यांनी नेमका समाज जीवनावर, सार्वजनिक जीवनावर, राजकीय जीवनावर किंवा कुठल्या क्षेत्रामध्ये काय प्रभाव पाडलाय याचा उहापोह केला पाहिजे की त्यातून सामान्य माणसाला आपण आयुष्यात कुठच्या दिशेने आणि कसं गेलो तर आपण समाजाला आणि देशाला आणि पर्यायाने स्वतःला उपयोगी पडू शकतो याचा बोध होऊ शकेल. पण एकूणच पत्रकारिता संजय राऊत यांचा खोडेपणा दाखवण्यातच धन्यता मानत असेल आणि तीच फरफट चालणार असेल तर मग माझ्यासारख्याने 2 शहाणपणाचे शब्द शिकवणं हा पण मूर्खपणाच आहे. त्यामुळे मला ही जी काय प्रभावशाली व्यक्तिमत्वांची यादी वगैरे आहे ती बनवणं आणि त्याच्यावर चर्चा करणं ही नसती उठाठेव वाटते. असो मित्रांनो, आता इथेच थांबतो. आवडलं लाईक करा, शेअर करा आणि प्रतिपक्षाला सबस्क्राईब करा. नमस्कार.